हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही मामाच्या घरी मुक्कामाला थांबलो होतो. अश्विनी ते गेले होते कोळपेवाडीला, कारण विरा राहत नव्हती आणि मम्मी नवरीसोबत गेली होती. त्यामुळे मग विरा जास्तच रडायला लागली, म्हणून ते म्हटले की आम्ही जातो. आणि मामांनी आम्हाला खूप आग्रह केला, त्यामुळे आम्ही थांबून घेतला आजच्या दिवस. आम्ही चिकन बनवतोय चुलीवर बाहेर. तिकडं चुला आहे पण तिला लांब आहे, त्याच्यामुळं मग आम्ही इथं बनवतोय. आणि सगळे पाहुणे थांबले. लांब लांब नको जाऊ, इकडे. तर मामाच्या गावाला आहे ना, शेती वगैरे जवळजवळ आहे, त्यामुळे वाघ येण्याची भीती असते. म्हणून मी अनुष्काला म्हणतो ते जास्त लांब जाऊ नको. काही कामाचे नाही, त्याचे खाते ना. भाऊ बहीण सारखेच. आम्ही भाऊ बहीण सारखेच आहे ना, त्याच्यामुळं. मग तोच व्हिडिओ चालू आहे भाऊ, म्हणून मला काही कामाचं नाहीये. कमेंट दे, आज काही नको, काही कामाचं नाही. कमेंट देऊ का चांगली? बर, लय भाऊ चांगला आहे. फार्मसी केली त्यांनी, त्याचं मेडिकल आहे, पण एक गोळी फुकट देत नाही मला. बस का? तर आम्ही दोघं खरंच भाऊ बहीण आहे, चुलत. आणि हा माझ्या मामाच्या मुलीचा नवरा पण आहे. पण आम्ही भाऊ बहिणीचं नातं लावतो पहिल्यापासून. तिकडून भाऊ बहिणी म्हणजे आपण भाऊ बहीणच आहे ना, इकडून काही असू. झाला तो भार्गव कमी इकडे बाळा, इकडे काम आहे इकडे. नाही 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 नाही, ते ती चहा पिती उठल्याला पेले. मला चहा नाही चावला ना. कापड कापड कुठं आहे का? इकडं भाकरी चालू आहे. इथं आजी पण चहा पिती. आजी लय थकली असन का ग? हा ना. हा ना, चहा संपलाय खरं. नको आता, टाकते ना. नको टाकू. तिकडं झाली शेजलच्या भाकरी. वा वा, तुला बाजू नाही लागणार. मी आज मी ना ही बाजू लागणार. लागू खरी बाजू, ही लागल ना बाजू. तुम्ही काय करता मग? मी तिकडे चिकन टाकून राहिले. मजा बघते का आमची? मजा. आम्ही सगळं करतो, भांडे तुम्ही टाकतो. पण इकडं भांडे मिठे पण घासायचं. यूज अँड थ्रू प्लेट आणेल, त्याच्यातच खाल, त्याच्यातच का भांडे बस. तुम्ही नाही, तुम्ही आणल्या का? आणल्या ना बाहेर, तू पाहिल्या का? नाही ना. मग पाहुणे चाल. पातेले बितेले घासाय तुमच्याकडे. चालेल. पातीने घासायचं आहे, पण मी निघून जाईन तर तुला घासावं लागेल. आम्ही उठून आली, तुम्हाला पण आले. तू तर उठतावर, तू तर उठतावर म्हणलं. मी तर उठूनच हो. हा ना. तू भाकरी बाजू लागत होती ना. ही बाजू लागते का? हिला आयता खायची सवयला गेले. मग बाबा तिथं बस चालला तर ती स्वयंपाकात घास बी आयता घेईन. हा ना. इकडे चिकन टाकलंय. आज याच्या हातची भाजी. रेसिपी याच्या हातची. हा हा का? काय रे? आचार्य येतो. काय म्हणलं दाद्या? मम्मीला एवढंच काम आहे. बरोबर आहे, मग तेवढंच काम करणार मी. केला का बर्थडे? ओवी ओवी त्या बर्थडेला गेल्या होत्या. इकडं चिकनची भाजी म्हणून करायची. मसाला परतून आणलाय घरातून. अय मी पण मदत केली हा. नाही तर म्हणशील नाही तर खाती. बा तो म्हणतो तुला माहित नाही. ते ना लेग पीस काढले सगळे नाही का? बस आता बस. चिकन नकलंय का? टाकून सगळं टाकून परत गाळ होईल. कस काय गाळ होईन? झालंय, शिजलंय ते. ते लगेच उकळी आल्यावर उतरून ठेवायचं त्याचं. हा, ते मग का हाड कापासून सोडून ती महिना आहेत ती वाढायला आली का? मस्त फिरायला गेली आणि मी करू लागते का ग? वाढा आता. वाढत काम तू कर. वाढी तेव्हा माय. हा ना बाय. पायाची मांडी वाढून घालू का? ती एक पायावर करतो.
झोपली इकडे चालू आहे पार्टी. तू पे ना एवढं नको घेऊ मला, बस मी लागल्यावर घेईन. इकडं कुरकुरे आणि इकडं काय मिरिंडा. याला स्लाइस आणायला सांगितली त्याने, मिरिंडा आणला. काय रे गाडीत असेल कुरकुरे. आता आम्ही निघालोय आणि पावसाचं वातावरण झालंय थोडस. ही आमची मैत्रीण आहे लहानपणीची. का ग इथं आले आम्ही खेळायचं सोबत. ती पण आली आता. हा? ती रुक्सानाच नाव होतं ना ग. नाही ती इथे राहायची पाहिजे हवायची ना. रुक्साना हा यास्मिन 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 आमची मजा. आता निघालो आम्ही आता. चला रे बाय बाय करा सगळ्यांनी. सगळ्यांनी बाय बाय करा. चला आता आम्ही निघालो. तू बॉडी नको दाखवू, बाय करायला लावलंय तुला. तो लक्ष आहे ना पण आमची या जिरली का? नाही नाही अजून थांबायचं होतं पण काय आता. आई बाय बाय. आता आम्ही डायरेक्ट याच्या लग्नाला, त्या बारक्याच्या लग्नाला येऊ आम्ही आता. आम्ही संगमनेरला चाललोय आता. हा लवकर या, जाऊ नका तुम्ही इथेच थांबा. आताशी अरे गाडीत बसले मला जाऊ नका थांबा. आम्हाला काम होतं हा ना? त्याच्यामुळे या. बर 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 नमस्कार. तुम्ही आता पाय ना एवढी काय झाली. अरे लवकर या, आम्हाला घाई नाही. तुम्ही आजच्या दिवस थांबा. ए पुढच्या लग्नाला नंबर कोणचा आहे पण तिघांमधून ज्याचं लागेल त्याचा गप्पा चला मग बाय 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 बाय. मी तुम्हाला माझी काही ज्वेलरी दाखवणार आहे. ती मी ॲमेझॉनवरती घेतलेली आहे ऑनलाईन. तर हे मी नऊवार साडीवरती घालायला घेतलं होतं. जेव्हा पूजा वगैरे असते तेव्हा मी हे घालते. आणि त्यासोबतच हे पण मी नेकलेस घेतलं होतं साडीवरती घालण्यासाठी. आणि याची डिझाईन पण खूप छान आहे. याच्यावरती अर्धचंद्र आहे. त्यासोबतच हे घेतलं होतं मी एक नऊवार साडीवरतीच घालायला घेतलं होतं. तर नऊवार साडीवरती आणि आपल्या सिंपल साडीवरती पण घालायला खूप छान वाटतं. हे जेव्हा आपण मेकअप वगैरे करतो तेव्हा पार्टीसाठी जायचं असेल तेव्हा पण घालायला खूप छान वाटतं. आणि हे मी ना झुमक्यासोबत घालण्यासाठी झुमका इअरिंग घेतलं होतं. तर याची पण डिझाईन खूप छान आहे. आणि याला मस्त आंबाडा वगैरे घातल्यावर लावायला खूप छान वाटतं या पद्धतीने. आणि त्या दिवशी मला लग्नात लावायचं होतं पण मी नंतर विसरूनच गेले. आणि लग्नाच्या ठिकाणी गेले तेव्हा मला लक्षात आलं की मी लावलंच नाही आहे. तर हे दोन्ही पण छान वाटतं लावल्यावरती, मेकअप वगैरे केल्यावरती. आणि हे एक साडीवरती घालण्यासाठी घेतलं आहे मी. तर हे मी अष्टपैलू मण्यांचे हार घेतलेला आहे. तर याची पण डिझाईन 3 लेयर आहे यामध्ये. आणि लॉंग पण आहे आणि साडीवरती घातल्यावर छान पण वाटतं हे. तर हा एक घातला आणि यावरती गंठण घातलं तर दुसरा काही घालण्याची गरजच येत नाही. आणि हे नेकलेस आहे वरती साडीवरती घालण्यासाठीच घेतलेलं आहे. खूप छान दिसतंय घातल्याच्या नंतर. हे पण मी 2-3 वेळा वेअर केलं होतं आणि मला लिंक मागितली होती त्यामुळे म्हटलं आज ज्वेलरीची लिंक देऊन टाकू. तर आणि हे नेकलेस आहे तर हे आपण नऊवार साडीवरती किंवा सिंपल साडीवरती घातलं तरी चालेल पण शक्यतो नऊवार साडीवरती घालायला खूप छान वाटतं हे. तर यावरती लक्ष्मीच्या मूर्तीची डिझाईन आहे आणि खूप छान वाटतं. आणि वेगवेगळ्या कलरचे स्टोन आहेत त्यामध्ये. त्यामुळे आपण कुठल्याही साडीवरती किंवा नऊवारवरती हे वेअर करू शकतो. आणि हे पण खूप छान आहे. याच्यावरती स्टोन खूप छान आहे. मला सगळ्यात जास्त याचा हा ब्रॉच आवडला होता कारण 2-3 कलर आहेत, 2 कलर आहेत आणि व्हाईट स्टोन आहेत. त्यामुळे हे पण कोणत्याही पण साडीवरती मॅच होऊन जातं. काठपदर साडीवरती घालायला पण खूप छान वाटतं. तर अशी ही सिंपल ज्वेलरी आहे माझ्याकडे. आणि यासोबतच गंठण वगैरे पण भरपूर आहे पण ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर ॲमेझॉनवरती सेल चालू आहे 15 तारखेपर्यंत. आणि यावरती तुम्हाला खूप सारे डिस्काउंटसुद्धा मिळेल. जर तुम्हाला हे सगळे आवडलेले असतील, यातली कोणतेही प्रोडक्ट आवडलेलं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल.
तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. माणसाला काय न्यायचंय म्हणला? भारी आयडिया आहे ती, पाणी सांडत नाही म्हणून आहे ना. कॅरी बॅग लावून घ्यायची. चला हा येते ना. सपना निघाली. चलो बाय बाय. कधी भेटू, कधी पण एखाद्या वेळेस महिन्यात डबल चक्कर राहायला बसला. मम्मी नवरीसोबत गेली होती आणि ते आज आले, तर त्यांना पण कोळपेवाडीला जायचं होतं, मामाची मुलगी आणि मम्मी, तर त्यामुळे त्यांनी मोठी गाडी आणली. आणि आता आहे ना यशला आणि अनुष्काला पण गावाला जायचं आहे मम्मीसोबत, सुट्ट्या आहे म्हणून. मम्मी आली आहे आणि ना यश चाललंय गावाला. बसला चिटकून मामा. आणि सृष्टीला पण बसली ती. ए हिला पण बसली होती. आता नाही एक तास सापडत होते माणसं हिला. मग तरी म्हणलं टाइम कमी लागला तुम्हाला यायला. हिने मला फोन करून सांगितलं होतं आम्ही आता निघणार 5 मिनिटांनी म्हणे. कुठे गेलती का? हा तिला जायचं नाही घरी त्याच्यामुळे. तिला ठेवायचं ना, सुट्टीच होती ना. अगं उन्हात खेळते ना तिच्या. आता इथं थांबून काय करते? आणू दिदी दादा चाललं, मग तू काय करणार एकटी? ही मला दुपारीच म्हणत घालून घाल. यायचं तू घेऊन. योग घेऊन मग थांबायचं तुला. थांबायचं थांब. याला तुझं घर लय आवडलंय वाटतं. याला लय आवड. इथं सगळ्या लहान पोरांना आवडत आहे. इथं मोकळं मोकळं आहे. भार्गवला त्यांचा पण